नांदेड येथील माहूरगडावर श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला उदेगांबे उदेच्या गजरात हजारो भाविकांनी घटस्थापनेला हजेरी लावली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगडावर नवरात्र उत्सवाच असल्याने रेणुका मातेच्या गडावर भक्तांची उदेगांबे उदेच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। घटस्थापनेच्या वेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि नामदार पंकजाताई मुंडे, प्रमुख जिल्हा व सरन्यायाधीश सुनील वेदपाठक, किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी मातेचे दर्शन घेऊन महाआरती केली। आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले। अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य तसेच डोंगर आणि जंगलांनी व्यापलेल्या माहूरगडावर रेणुका माता विराजमान झाल्या असून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ होतो। घटस्थापनेपूर्वी श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते। नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच दुपारी हजारो भाविक रांगेतून मातेचे दर्शन घेत असताना पावसाने जोरदार विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनितचंद्र दोंथुला, तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक गणेश कराळ, मुख्याधिकारी विवेक कांदे, नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी, श्री रेणुका देवी व्यवस्थापक योगेश साबळे यांचे पोलीस, होमगार्ड आणि नगरपरिषद कर्मचारी, देवस्थानवरील सुरक्षा रक्षकांनी भाविकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली। मंगलाकाले भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्रे स्वाहा। शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां सहकुटुम्बानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवरं करोमि। अथ ध्यानं हरि ओम ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ममावः जातवेदो लक्ष्मीं मनपदामि यस्य भारताला परत एकदा विश्वगुरुत्व प्राप्त व्हावं या सगळ्यांसाठी आपण हा संकल्प केलाय। भगवती रेती चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी। आपल्या वाणीने कुठलेही कटू शब्द या 9 दिवसात तरी बाहेर पडले नाही। क्रोधावरती विवेकाने नियंत्रण सर्व भक्तांना आनंद सर, तुम्ही आरतीच घ्या तिथे।